नमस्कार मंडळी, दिवाळीचा फराळ म्हणजे बेसन लाडू. पण बराच वेळा बेसन लाडू करताना ते टाळूला चिकटतात किंवा वळताना बरोबर आकार धरत नाहीत. पण आता टेन्शन घेऊ नका, हे बेसन लाडू बघताय ना, अगदी गोल गरगरीत टाळूला न चिकटणारे तयार आहेत. आज आपण अचूक प्रमाण सांगून ते पण वाटी आणि वजनी परफेक्ट आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बेसन लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. या दिवाळीला तुमचे हे लाडू मऊ आणि दाणेदार होणारच. तर सर्वात प्रथम पाहूया बेसन लाडूचं बेसन पीठ कसं तयार करायचं. त्यासाठी डाळ घ्यायची आणि मिडियम गॅसवर डाळ चांगली भाजून घ्यायची आहे. डाळीला डाग पडता कामा नाही. डाळ भाजून झाली की थंड करायचं आणि गिरणीतून बेसन पीठ रवळ आपल्याला दळून आणायचं आहे. तर आता सर्वात प्रथम आपण बेसन लाडूचं वजनी प्रमाण बघूया. तर इथं मी 500 ग्राम बेसन पीठ घेतले, अर्धा किलो. 400 ग्राम इथं पिठी साखर घेतलेली आहे. 200 ग्राम इथं साजूक तूप घेतलेले आणि तिथं घ्यायचं आहे 2 चमचे पाणी किंवा दूध घ्यायचं. अर्धा चमचा इथं वेलची पूड घेतली आणि थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. वाटीचं प्रमाण म्हणावं घरातील कोणत्याही वाटीनं किंवा कपानं साहित्य मोजून घेऊ शकता. इथं मी कपानं 4 कप बेसन पीठ घेतले, 2 कप पिठी साखर घेतली, पाऊण कप इथं तूप घेतलेले. सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीनं किंवा कपानं मोजून घ्यायचे. प्रमाण मोजून घेणं खूप आवश्यक आहे. तर सर्वात आधी काय करायचं, गॅसवर जाड बुडाची कढई ठेवायची आणि अशी गोल आकारात ठेवायची, जेणेकरून आपलं बेसन पीठ खाली लागणार नाही आणि एकसारखं सगळीकडून भाजलं जातं. तर सर्वात प्रथम काय करायचं, कढईमध्ये तूप घालायचं. तूप घालताना एकदमच सर्व तूप घालायचं नाही. डायरेक्ट सर्व तूप घातलं तर बेसन पीठ आधीच संपूर्ण तूप शोषून घेतं. म्हणून काय करायचं, कढईमध्ये सर्वात प्रथम 4 ते 5 चमचे साजूक तूप घालायचं आणि लगेच यामध्ये बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठ भाजताना सर्वात मोठी टीप म्हणजे बेसन पीठ मंद आचेवर भाजायचं. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अजिबात बेसन पीठ भाजण्याची घाई गडबड करायची नाही. बेसन पीठ कढईमध्ये टाकलं की 3 ते 4 मिनिटं एकसारखं मंद आचेवर भाजून घ्यायचं. नंतर यामध्ये पुन्हा 3 ते 4 चमचे साजूक तूप घालायचं आणि पुन्हा आपल्याला हे बेसन पीठ एकसारखं मंद आचेवर भाजायचं आहे. जर तुम्ही बेसन पीठ भाजताना गॅस वाढवला तर बेसन पीठ वरून लाल जर दिसतंच, पण ते आतून कच्चच राहतं आणि लाडू टाळूला चिकटतं आणि पचायला पण खूप जड जातं आणि लाडूला आपल्या चव लागत नाही. म्हणून मंद आचेवरच बेसन पीठ भाजून घ्यायचंय. 25 ते 30 मिनिटात बेसन पीठ भाजायला लागते. तर आता तूप घालून बेसन पीठ भाजून घेतलेले. आता आपण राहिलेलं संपूर्ण तूप घालून घेऊया. जर तुम्ही आधीच संपूर्ण तूप घातलं तर बेसन पीठ आधीच तूप सर्व शोषून घेतं. म्हणून काय करायचं, 3 ते 4 स्टेपमध्ये थोडं थोडं करून आपल्याला संपूर्ण साजूक तूप बेसन पीठामध्ये टाकून मंद आचेवर बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनिटं आपण बेसन पीठ भाजल्यानंतर काय करतं, बेसन पीठ आपलं भाजण्यात येतं आणि ते तूप सोडायला लागतं. तेव्हा समजून जायचं की आपलं बेसन पीठ चांगलं भाजलेलं आहे बघा. तर मस्त असं बेसनानं तूप सोडलेलं आहे बघा. आता काय करायचं, यामध्ये 2 चमचे आपल्याला पाणी किंवा दूध घालायचंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि एकसारखं चांगलं पाणी घातल्यावर पण आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचंय. तेव्हा आपलं हे बेसन पीठ अगदी दाणेदार होतं बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे दाणेदार आपलं हे बेसन पीठ भाजण्यात आलेलं आहे. आता आपण कढई खाली उतरून घेऊया. तर मला इथं 20 ते 25 मिनिटं बेसन पीठ भाजायला लागलेले आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगते की मंद आचेवरच बेसन पीठ भाजून घ्यायचं, घाई गडबड करायची नाही. जर मोठ्या गॅसवर तुम्ही बेसन पीठ भाजलं ते वरून ते लाल होतं पण मधून कच्चच राहतं. म्हणून मंद आचेवर 20 ते 25 मिनिटं बेसन पीठ भाजून घ्यायचं. ऑटोमॅटिक बेसन पीठ भाजलं की बेसन पिठाला तूप सुटतं. तेव्हा समजून जायचं की आपलं बेसन पीठ भाजलेलं आहे. नंतर काय करायचं, व्यवस्थित भाजलेलं बेसन आपल्याला एका मोठ्या परातीत काढून घ्यायचं आणि चमच्यानं थोडंसं पांगून घ्यायचं, जेणेकरून हे लवकर थंड होईल. बेसन पीठ गरम असताना यामध्ये लगेच कधीच साखर घालायची नाही. जर तुम्ही गरम असताना साखर घातली तर साखरेला पाणी सुटतं आणि आपलं हे मिश्रण पातळ होतं आणि लाडूचा आकार धरत नाहीत. म्हणून काय करायचं, पूर्णपणे आपल्याला हे बेसन पीठ थंड करून घ्यायचं. थोडंसं हाताने यामधल्या गाठी मोडून घ्यायच्या. नंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. साखर पण एकदमच घालायची नाही. साखर यामधली अर्धी घालायची आणि चांगली हाताने आपल्याला हे बेसन पीठ साखरेमध्ये चोळून घ्यायचं आहे. बेसन पीठ आणि पिठी साखर चांगली आपल्याला हाताने मिक्स करीत राहायचं आणि साखरेच्या आपल्या गाठी मोडीत राहायचं आहे. आता हे सर्व साखर पिठामध्ये मिक्स झाली की नंतर राहिलेली पिठी साखर यामध्ये संपूर्ण टाकून द्यायची आहे. तिथे साखर टाकून दिलेली मी राहिलेली सर्व आणि पुन्हा आपल्याला हे दोन्ही हातानं चांगली साखर बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आणि यामधल्या गाठी मोडून घ्यायच्या. साखर टाकाने एवढंच लक्षात ठेवायचं की गरम असताना बेसन पीठ कधीच साखर टाकायची नाही. हे मिश्रण खूप पातळ होतं आणि याचे लाडूच बांधता येत नाहीत. ते हे बघा परफेक्ट असं हे आपलं साखरेचं, तुपाचं आणि बेसन पिठाचं प्रमाण आहे.
आता काय करायचं, हातात थोडंसं मिश्रण घ्यायचं, दोन्ही हाताचा दाब द्यायचा आणि आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता लाडू किती गोल गरगरीत तयार आहे बघा। अजिबात हे लाडू टाळूला चिटकणार नाहीत, दाणेदार हे बेसन लाडू आपले तयार आहेत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये बेसन लाडू किती छान आणि परफेक्ट झालेले आहेत। या दिवाळीला तुम्हीही या पद्धतीने बेसन लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद। हॅपी दिवाळी।